और नीता अंबानी जी की बहन ममता दलाल भी मौजूद हैं। तो इस तरह से परिवार के सभी सदस्य इस समय स्नान कर रहे हैं। और स्नान करके गंगा पूजन करेंगे, जिसके बाद वो परमार्थ निकेतन आएंगे। जी सर्वेची गंगा पूजन आहे, त्यानंतरचं काय नेमकं नियोजन आहे? सर्वेची गंगा पूजन किया जाएगा, उसके बाद और क्या नियोजित कार्यक्रम है? तर आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। त्यापूर्वी आपण थेट दृश्य प्रयागराजमधून बघतो। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि कुटुंब हे सगळं प्रयागराजला पोहोचलेले आहेत। अंबानी कुटुंब त्रिवेणी संगमात अमृत स्नान करण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। आपण थेट दृश्य प्रयागराजमधून बघतोय। संपूर्ण अंबानी कुटुंबीय हे आता प्रयागराजमध्ये दाखल झालेत आणि मुकेश अंबानी यांच्या मातोश्री कोकिलाबेन यांच्यासह कुटुंबातील 11 सदस्य हे महाकुंभला पोहोचलेत आणि त्रिवेणी संगमात स्नान केलं जात आहे। खरंतर देशभरातून नाही तर जगभरातून प्रयागराजमध्ये भाविक आपल्याला आलेले दिसत आहेत। आज अंबानी कुटुंबीय हे प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत आणि महाकुंभमध्ये अमृत स्नान केलं जात आहे। अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये खरंतर अंबानी कुटुंबीय यांचा सहभाग असतो। आज मोठ्या भक्तिभावाने प्रयागराजमध्ये अंबानी कुटुंब हे दाखल झालेले आहे आणि त्रिवेणी संगमात अमृत स्नान केलं जात आहे। दृश्यांमध्ये आपण बघतो अनंत अंबानी आपल्याला बघायला मिळत आहेत, मुकेश अंबानी दिसत आहेत। संपूर्ण अंबानी कुटुंब आज हे प्रयागराजमध्ये आणि त्रिवेणी संगमामध्ये अमृत स्नान केलं जात आहे। मुकेश अंबानी त्यांच्या मातोश्री कोकिलाबेन यांच्यासह कुटुंबातील 11 सदस्य हे महाकुंभला पोहोचलेले आहेत। त्रिवेणी संगमची आपण थेट दृश्य पाहतोय। यानंतर गंगा पूजन सुद्धा केलं जाणार आहे। त्यानंतर परमार्थ निकेतनमध्ये जाऊन भोजन सेवा सुद्धा दिली जाणार आहे। अनेक धार्मिक कार्यक्रमांचं नियोजन या ठिकाणी केलेलं दिसत आहे। परमार्थ निकेतनचे परमाध्यक्ष स्वामी चिदानंद मुनींची सुद्धा अंबानी कुटुंबीय हे भेट घेणार आहेत आणि मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी, सून श्लोका आणि त्यांची दोन्ही मुलं पृथ्वी आणि वेद हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत।